चालू आहे गाईस म्हणजे लाईनीत यायला लावतोय बट लाईनीत कोणी येत नाही गाईस. इकडं हे बघा कशी घुसू राहिली, डोकं जाम होऊन गेलेले गाईस. आता आपण काय करू, घेऊ वाढून कसं तरी नाही का पटापट, कारण गर्दी. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज सकाळचे 4:30 वाजले आणि आत्ताशी आता मंदिरामधून आपण चाललेलो आहे घरी. म्हणजे आता घरी जाऊ, घरी जाऊन आंघोळ वगैरे करून परत आपल्याला यायचं आहे मंदिरामध्ये, कारण आज आहे चंपाषष्ठी. त्याच्यामुळं आता नितीन भाऊ आहे इथं थोड्या, म्हणजे आता मग मी आंघोळ वगैरे करून येईल आणि मग त्यानंतर नितीन भाऊ जातील नाही का. तर गाईस, तुमचा भाऊ सकाळी सकाळी आता निघालाय फ्रेश वगैरे होऊन. म्हणजे सकाळीच आपण आलो होतो वरतून मंदिरावरतून, आता आंघोळ वगैरे केली आणि आता चाललोय परत मंदिरावर. फायनली आपण पोहोचलेलो आहे आता इथं मंदिरामध्ये. तर आता इथं भंडारा उधळायचा कार्यक्रम चालू होणार आहे गाईस. हे बघा, आता थोड्याच वेळात एक नंबर विषय तुम्हाला बघायला भेटेल नाही का. फायनली भंडारा उधळून झालेला आहे. आणि गाईज यावर्षी गर्दी खूप कमी आहे नाही का ॲक्च्युली. हे बघू शकते तुम्ही, म्हणजे ॲक्च्युली आता गर्दी कमी झालेली आहे. बट दुपारनंतर जेव्हा महाप्रसाद राहील, महाप्रसाद झाल्यानंतर खूप सारी गर्दी होणार आहे. तर त्याचा वेट करू आणि बरंचसं काही काम आहे, काम पण करून घेऊ आता. आणि आपल्यासोबत आहे आज प्रेमभाई, येडा माणूस आपला. भाजी घेऊन भाजी पाला. आता महाप्रसाद चालू झालेला आहे ना, आपण चाललोय तिकडं आणि खतरनाक गर्दी आहे काहीच. तुम्हाला गर्दी पण बघायला भेटेल. काहीच बघू शकताय तुम्ही, खतरनाक विषय आहे. लोक म्हणजे महाप्रसाद खाण्यासाठी एवढी गर्दी करते, गर्दी विषय चालू आहे गाईस. म्हणजे लाईनीत यायला लावतोय बट लाईनीत कोणी येत नाही गाईस. इकडं हे बघा कशी घुसू राहिली, डोकं जाम होऊन गेलेले गाईस. आता आपण काय करू, घेऊ वाढून कसं तरी नाही का पटापट, कारण गर्दीने डोकं एकदम खराब केलं आहे. कसे पत्तरवाळे घेऊन राहिले. सगळा भंडारा संपलेला आहे. पब्लिक अजून पण भाजी वगैरे घ्यायला थांबलेली आहे. भाजी भरपूर आहे त्याच्यामुळे काही भात पूर्ण संपलेला आहे. तुमचा भाऊ पण काही जेवण वगैरे केलेलं नाही अजून भाऊ. आणि इकडे फुल भाजीचा वरपा चालू आहे लोकांचा. आपण जाऊन आता घरी जाऊन जेवण करू. वाट गाभाऱ्यात बघा काय विषय, एवढे हार आणि आत्ताशी मूर्ती काहीतरी चांगली दिसायला लागली गायची. ॲक्च्युली मला पण माहिती नव्हतं की जेवढे पण कार्यकर्ते त्यांच्यासाठी जेवण काढून ठेवलेलं आहे. आता आपण जाऊ जेवण करायला. बाहेर बघा गर्दी किती, गाभाऱ्यात कोणाला येऊन नाही देते ॲक्च्युली. आता आपण थोडी सोडू राहिलं नाही गाईस. 10-10, 20-20 असे सोडायचं काम चालू आहे. आपला पहिलवान फायनली आता आपण आलेलो आहे मिरवणूकसाठी. गाईस बघू शकते तुम्ही, हे बघा ही पालखी आहे, त्यानंतर इकडं बैलगाडीचा रथ, त्यानंतर पुढं आहे आपल्या काही ढोलपथक वाले नाही का. बघू शकते गाईस, आता ही देवळाली कॅम्प मध्ये मिरवणूक असते.
तर गाईज आता 12 बैलगाड्या चालू होणार आहे. म्हणजे 12 बैलगाड्याचे रीतीप्रमाणे दरवर्षी जे ओढत्या ते बाबा. त्यानंतर आता आपल्या समोर 12 गाड्या लावलेल्या आहे बघा, बघू शकताय तुम्ही. आणि ॲक्च्युली विषय असा आहे का अजून गर्दी खूप कमी आहे. आता थोड्याच वेळात गर्दी पण खूप होणार आहे. तुम्हाला 12 गाड्या पण बघायला भेटणार. मागे 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 सरकार चाक वगैरे आलं नाही तर पायावरून जाईल कसं सो गाईज फायनली सगळी गर्दी संपलेली आहे बघा. आणि इकडं पण संपलेली आहे. त्यानंतर गाईज इकडं पण गर्दी संपलेली आहे. तर गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा तुमच्या भावाच्या इंस्टाग्रामच्या ID ला पण. कारण तुमचा भाऊ खूप जाम झालेला आज. आता काही बोलायची कॅपॅसिटी पण नाही का तुमच्या भावाला काही जायची. तर चला आपण भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.